पी.एम. किसान योजनेचा तुम्हाला रेग्युलर हप्ता हवा असेल तर पी.एम. किसानची के.वाय.सी करणं बंधनकारक आहे. पी.एम. किसानची के.वाय.सी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून घरबसल्या करू शकता. ही के.वाय.सी मोबाईलमधून कशी करायची या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, तुमची के.वाय.सी झालेली आहे का नाही ते कसे चेक करायचं आणि ज्यांनी के.वाय.सी केलेली नाही त्यांनी के.वाय.सी कशी आपल्या मोबाईलमधून करायची ही सगळी माहिती सांगतो. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओज तुम्हाला मिळत राहतील. चला तर मग व्हिडिओ सुरू करूयात. तर तुमच्या मोबाईलमधून प्ले स्टोअरवरती येऊन 2 ॲप्लिकेशन इन्स्टॉल करायचे आहेत. पहिलं आहे पी.एम. किसान असं सर्च करा. पी.एम. किसानचं जे काही ॲप्लिकेशन असेल ते आपल्याला डाउनलोड करायचं आहे. त्यानंतर आधार फेस आर.डी हे फक्त इन्स्टॉल करून सोडून द्यायचं आहे. त्यानंतर पी.एम. किसानचे ॲप्लिकेशन आहे ते आपल्याला ओपन करायचे आहे. ओपन करून परमिशन अलाउ करायचे आहे. नेक्स्ट बटनावरती खाली क्लिक करायचे आहे. त्यानंतर आपली जी भाषा असेल ती आपल्याला भाषा निवडून सबमिट बटनावरती टिक करायचे आहे. सबमिट केले की ओके करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लॉगिनचं बटन दिसतंय. त्या लॉगिन बटनावरती क्लिक करायचं आहे. लॉगिन बटनावरती क्लिक करून तुम्हाला लॉगिनचा टाईप विचारला आहे. इथे सिलेक्ट करायचे आहे. बेनिफिशरी सिलेक्ट करून आधार नंबर सिलेक्ट करून आधार नंबर टाकायचा आहे. ज्या व्यक्तीची तुम्हाला के.वाय.सी करायची आहे किंवा तुमची असेल अथवा शेतकऱ्याची कुठलीही असेल त्या शेतकऱ्याचा आधार नंबर टाका. फेशियल ई के.वाय.सी लॉगिन या बटनावरती क्लिक करा आणि आय ॲग्रीवरती टिक करून स्कॅन फेसवरती क्लिक करा. त्या शेतकऱ्याला समोर ठेवायचे आहे आणि शेतकऱ्याचा जो काही फेस आहे त्यामध्ये घ्यायचा आहे आणि डोळे ब्लिंक करायला लावायचे आहेत. बरोबर या सर्कलमध्ये शेतकऱ्याचा चेहरा आला पाहिजे आणि डोळे उघडझाप करायला पाहिजे. तर ऑटोमॅटिक स्कॅन होईल आणि इथे लॉग इन होईल. आपल्याला एम-पिन विचारला आहे ते सेट करायचे आहे. एम-पिनमध्ये कोणतेही 6 नंबर टाकू शकता. त्यानंतर खाली तेच 6 नंबर टाकायचे आहेत आणि सबमिट करायचे आहे. हा एम-पिन लक्षात ठेवा तुम्हाला पुढे लागणार आहे. एम-पिन आपला सेट झालेला आहे. आता डॅशबोर्डवरती क्लिक करायचे आहे. डॅशबोर्डवरती आल्यानंतर तुमची माहिती येईल आणि तुमची के.वाय.सी झालेली आहे की नाही ते सुद्धा दिसेल. लँड सीडिंग दिसेल म्हणजेच आधार सीडिंग दिसेल. खाली के.वाय.सी स्टेटस दिसेल. ही के.वाय.सी स्टेटस यस जर असेल तर तुम्हाला काही करायची गरज नाही. तरी आपण पाहायचं असेल तर खाली ई के.वाय.सी फॉर अदर बेनिफिशरी या बटनावरती क्लिक करा. जो कोणी शेतकरी असेल त्याचा आधार नंबर टाका आणि सर्च बटनावरती क्लिक करा. ई के.वाय.सी झालेली आहे का नाही ते तुम्हाला इथे दिसेल. तर ई के.वाय.सी ऑलरेडी डन दाखवेल. जर तुमचं असं येत असेल तर तुम्हाला पुन्हा के.वाय.सी करायची गरज नाही. तुमचं सगळं ओके आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मोबाईलमधून ई के.वाय.सी कंप्लीट झालेली आहे की नाही ते चेक करू शकता. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता. आपल्या सर्व शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.